चटणी आपण टाकू. हाऊ इज इट? अशाच सुंदर प्रॉपर्टी कोकणात होणं खूप गरजेचं होतं, कारण सगळे लोक गोव्याला धावतात इथे आले की. आणि पर्यटनाच्या दृष्टीने गोव्यापेक्षा कोकणच अव्वल आहे हे नक्कीच. कधीतरी नक्की इथे व्हिजिट करा. काय म्हणते? होय, खूप भारी आहे. आणि हा आमचा एक सरप्राईज प्लॅन होता, कारण आज आमच्या एंगेजमेंटला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. तर आम्ही ऐको खुश तर सगळं खुश. मी दिलंय परत मीच केलंय हे सगळं. काय नाही. कोण घेऊन आलं तुला? कोणी घेऊन कोण आलं तुला? सांगितलं? कोण घेऊन कोण आलं? एंगेजमेंट नंतर 1 वर्षात हे हाल आहेत. ज्यांची लग्न होऊन 5-5 वर्ष झाली, 10-10 वर्ष झाली, त्यांचे काय होत असतं? मर्द समाज डरा हुआ है. ब्रेकफास्ट झालेला आहे. खूप भारी ब्रेकफास्ट होता. असं वाटलं की एकदम घरची आजीची चव. आंबोळी, भाजी, चटणी, चहा आणि सोबत हा समुद्र. आता आम्ही मस्त इन्फिनिटी पूलमध्ये डुबायला आलो आहे. आम्ही एक म्हस आणि एक बैल, आम्ही दोघं. आज देवाच्या कृपेनं मस्त ऊन पडलंय, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला आणि मज्जा येते.
श्रावण भोजन आहे, तर आम्ही इकडून आवरून लगेच आम्ही तिकडे जाणार. पण खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. पूल आणि समुद्र, त्याच्याबरोबर समोर दिसणारा समुद्र. तुम्हाला जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा तुम्ही नक्की हा रिसॉर्ट व्हिजिट करा. खूप छान आहे. त्याचं वातावरणच खूप भारी आहे. म्हणजे इथं आलं तुम्हाला एक वेगळंच फील होतं.